नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, अवप्रसंस्था खालापूर जिल्हा रायगड. आज आपल्याला या ठिकाणी परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते बघायचं आहे. आपला जो टॉपिक आहे तो आहे आयसोमेट्रिक आणि ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. या ठिकाणी जो ऑब्जेक्ट दिलेला आहे त्या ऑब्जेक्टचं निरीक्षण करून या प्रश्नांची आपल्याला उत्तर या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजे परीक्षेला काय असतं का असा ऑब्जेक्ट दिलेला असतो आणि मग त्या ठिकाणी निरनिराळे प्रश्न विचारले जातात आणि त्याचं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. आता क्वेश्चन नंबर 1 बघा. व्हॉट इज द हाईट ऑफ प्लेन डी? म्हणजे प्लेन डी जो या ठिकाणी दिलेला आहे त्याची उंची किती आहे? तर ह्या साईडने जर बघितलं तर ही आहे निरीक्षकाची दिशा म्हणजे डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर फॉर इलेव्हेशन. ही आहे लेंथ 60 मिलीमीटर लेंथ, 30 मिलीमीटर पार्ट ऑफ लेंथ, 30 मिलीमीटर पार्ट ऑफ लेंथ. म्हणजे असं जे डिस्टन्स आहे इकडून जर तुम्ही बघताय तर ही आहे लेंथ, या साईडला आहे वेट आणि ही आहे हाईट. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? हाईट ऑफ प्लेन डी. म्हणजे हा जो प्लेन डी आहे याची हाईट. हाईट म्हणजे काय? उंची. सरळ बघता या दिशेने. तर मग या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे 10 मिलीमीटर. देन हाईट ऑफ प्लेन डी इज 10 मिलीमीटर. इथे बघायचं आहे 20, 10, 30, 40, 20, 10, 30, 40. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द लेंथ ऑफ प्लेन बी? आता प्लेन बी कुठे? इथे हा इथे प्लेन बी आहे. या साईडने बघताय, पुन्हा एकदा सांगतो, हे जे डिस्टन्स आहे लेंथ आहे, हे पार्ट ऑफ लेंथ म्हणजे लेंथचा थोडासा भाग आणि हे पण पार्ट ऑफ लेंथ. क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट इज द लेंथ ऑफ प्लेन बी? या प्लेन बी ची लेंथ किती आहे? इथून इथपर्यंत डिस्टन्स या ठिकाणी दिले 30. मग 30 या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द विड्थ ऑफ प्लेन सी? आता प्लेन सी कुठे गेला? हा इथे. आता विड्थ कशी बघा का या दिशेने तू बघताय जरा बारकाईने बघा. ही झाली लेंथ, ही झाली हाईट आणि या साईडला आहे विड्थ. हे डिस्टन्स 40 मिलीमीटर, हे डिस्टन्स 40 मिलीमीटर, हे डिस्टन्स 40 मिलीमीटर, हे डिस्टन्स 40 आणि हे पण डिस्टन्स 40. देन विड्थ ऑफ प्लेन सी इज 40 मिलीमीटर. इथे दिले 10, 20, 30, 40, 10, 20, 30, 40. 40 मिलीमीटरला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द शेप ऑफ प्लेन ई इन आयसोमेट्रिक व्ह्यू? म्हणजे जो प्लेन ई आहे त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये शेप काय आहे? आणि इथे काय दिलेलं आहे? स्क्वेअर म्हणजे चौरस, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन आणि रेक्टँगल म्हणजे आयत. आता बघा प्लेन ई. आता हा प्लेन ई कुठे आहे? तर हा ह्या ठिकाणी जो ब्ल्यू कलर मध्ये शेडिंग केलेला आहे तो. आता हा जो प्लेन आहे ब्ल्यू कलर मध्ये केलेला हा मी ह्या ठिकाणी काढतो. तर हा जो शेप आहे ना, जेव्हा समोरासमोरील बाजू ह्या एकमेकाला समांतर असतात म्हणजे ह्या दोन रेषा एकमेकाला समांतर आहेत, ह्या दोन रेषा एकमेकाला समांतर आहेत, पण त्यामधील कोन हा 90 डिग्री नसतो म्हणजे काटकोन नसतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? पॅरलोग्राम म्हणजेच समांतर भुज चौकोन. पॅरलोग्राम म्हणजे समांतर भुज चौकोन. मग या ठिकाणी याचं उत्तर काय येणार? तर स्क्वेअर नाही, ट्रायंगल नाही, तर उत्तर येणार आहे पॅरलोग्राम. इथे जरा तुम्हाला तुमचं डोकं लावावं लागेल, थोडस तुम्हाला विचार करावा लागेल. तो झाला पॅरलोग्राम. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा का. व्हॉट इज द शेप ऑफ प्लेन ई इन ऑर्थोग्राफिक व्ह्यूज? इथे दिला आयसोमेट्रिक, इथे दिले ऑर्थोग्राफिक. आयसोमेट्रिक म्हणजे हा जो ब्लॉक काढलेला आहे तो आहे आयसोमेट्रिक आणि ऑर्थोग्राफिक म्हणजे काय? का त्याचे आपण देखावे काढतो, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड, राईट हँड साईड वगैरे. त्यावेळेला आपण ऑब्जेक्टला 90 अंशामध्ये बघतो. आता ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुम्हाला समजून घेण्यासारखी आहे. व्हॉट इज द शेप ऑफ प्लेन ई इन ऑर्थोग्राफिक व्ह्यूज? आता कन्फ्यूज होऊ नका, गोंधळू नका. ह्या ठिकाणी काय करायचं? लेफ्ट हँड साइड इथून हा फ्रंट व्ह्यू आहे, इकडून टॉप व्ह्यू. समजा मी इथे उभा आहे, ही निरीक्षकाची दिशा फॉर इलेव्हेशन किंवा फ्रंट व्ह्यू, इकडून टॉप व्ह्यू आणि या साइडने लेफ्ट हँड साइड व्ह्यू. आता ह्या दिशेने बघत असताना ऑर्थोग्राफिक व्ह्यूज मध्ये काय येणार आहे? तर हे 40, हे 30 म्हणजे 40 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर आणि 30 मिलीमीटर. आता मी ह्या इथं पॅरलोग्राम काढला, हा फॉर आयसोमेट्रिक होता आणि आता परत याचाच व्ह्यू मी साईडला काढतो 40, 30, 40, 30.
गोंधळू नका, दोन वेगवेगळे व्ह्यूज आहेत. हे डिस्टन्स 40, हे 30, हे 40 आणि हे 30. म्हणजे हा 40/30 चा झाला काय? आयत. आयत म्हणजेच रेक्टँगल. हा झाला पॅरलोग्राम आणि हा झाला रेक्टँगल. आयसोमेट्रिक मध्ये तो कसा वाकडा दिसतोय असा. पण ज्या वेळेला आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूज काढतो त्यावेळेला आपण काय करतो की ह्याला असं 90 अंशामध्ये बघतो. ज्या वेळेला 90 अंशामध्ये बघतो तर हे डिस्टन्स येणार आहे 30 मिलीमीटर, हे डिस्टन्स 40 मिलीमीटर, हे डिस्टन्स 30 मिलीमीटर आणि हे 40 मिलीमीटर. म्हणजे ऑर्थोग्राफिक व्ह्यूज किंवा परपेंडिक्युलर प्रोजेक्शन काढताना आपल्याला तो जो ऑब्जेक्टचा पार्ट आहे किंवा पार्ट ई आहे तो काय दिसणार आहे तर 30/40 चा आयत. आयत म्हणजेच रेक्टँगल. या ठिकाणी प्रश्न दिलाय व्हॉट इज द शेप ऑफ प्लेन ई इन ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. मग उत्तर काय येणार बघा आता. स्क्वेअर नाही दिसणार, ट्रायंगल नाही दिसणार, पॅरलोग्राम नाही, तर रेक्टँगल हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. आता ह्या ठिकाणी तुमचा थोडासा गोंधळ होऊ शकतो, पण जरा बारकाईने विचार करा, थोडासा अभ्यास करा, निरीक्षण करा, निरीक्षण शक्ती वाढवा. मग तुम्हाला लक्षात येईल का ते त्या ठिकाणी आयसोमेट्रिक मध्ये तो वाकडा दिसतोय म्हणजे हा झाला पॅरलोग्राम. आणि ऑर्थोग्राफिक मध्ये काय करतो आपण सरळ बघतोय. मग सरळ बघताना 30, 40, 30 आणि 40 मिलीमीटर त्या ठिकाणी तो रेक्टँगल दिसतोय. म्हणजे रेक्टँगल आणि पॅरलोग्राम यातला फरक तुम्ही पहिले लक्षात घ्या. आयसोमेट्रिक मध्ये पॅरलोग्राम आणि ऑर्थोग्राफिक मध्ये रेक्टँगल. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला थोडे ट्रिकी क्वेश्चन असतात. ट्रिकी क्वेश्चन म्हणजे कसं थोडं गोंधळात टाकतात. मग त्या ठिकाणी जरा आपण शांतपणे बघायचं, निरीक्षण करायचं. आयसोमेट्रिक मध्ये विचारलंय का ऑर्थोग्राफिक मध्ये विचारलंय आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला उत्तरावर क्लिक करावं लागतं. तर आजच्यासाठी इथंच थांबूया. धन्यवाद.